हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मी ज्योती सुरवसे, फॅशन डिझायनर मराठी, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे. तर आपण जे काही ब्लाऊज कट केलेले होते, कालचे होते, ते तुम्हाला मी दाखवले आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी 10 ब्लाऊज कट केले होते फक्त 3 तासामध्ये. तर तेच ब्लाऊज आज मी शिवायला घेणार होते. बघूयात किती होते ब्लाऊज. त्या अगोदर मी सगळ्या ब्लाऊजचे मॅचिंग दोरे काढून घेतले, जेणेकरून काय होतं की शिवायला बसल्याच्या नंतर डिस्टर्ब होत नाही, सारखं सारखं उठायला, दोरे हुडकायला शोधायला आपल्याला इकडे तिकडे जावं लागत नाही. मग त्या अगोदर सगळे दोरे मी काढून घेतले आणि त्याच्या शिवायला बसायचंच की पहिला दोरा मी वळून घेतला एका ब्लाऊजचा, की एक अल्टर करण्यासाठी माझ्याकडं ड्रेस आलेला होता. तो ड्रेस मी पूर्ण अल्टर करून घेतला, व्यवस्थित फिटिंग वगैरे त्याची टाकून घेतली. फक्त टॉप आणि पॅन्ट होती, प्लाझो होती. तर मला ते व्यवस्थित फिटिंग वगैरे करून द्यायचा होता. कस्टमरचे माप वगैरे घेतले होते, फिटिंग वगैरे केली आणि परत फिटिंग केल्याच्या नंतर मग चेक करून बघितलं की व्यवस्थित फिटिंग झालेली आहे का नाही. तर चला असो, मग तेवढं फिटिंग वगैरे करून मग नंतर मी माझ्या ब्लाऊजचं काम घेतलं शिवायला पूर्ण. आणि मी सगळं घरातलं काम वगैरे आवरून मी 2 वाजता शिवायला बसली होती मशीनवरती. तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मी बसणार होती. तर बघूयात आता किती ब्लाऊज होतात. तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक येणारा व्हिडिओ माझा पहिला तुम्हाला मिळेल. तर चला, तुम्हाला आज मी सांगते की किती ब्लाऊज शिवते, पुढे मी तुम्हाला दाखवते. आता हे पूर्ण एक ड्रेस अल्टर करून घेतला, त्यानंतर हा एक येलो कलरचा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच कस्टमरचा हा मरूम कलरचा हा मस्त ब्लाऊज होता, सिंपल साधा होता, तो पण पटकन लगेचच झाला. आता मला साधा ब्लाऊज, सिंपल साधा प्लेन ब्लाऊज जर शिवायचा म्हटलं तर फक्त अर्धा तास लागतो आणि जर पाऊण तास ह्याचा अस्तरचा असेल तर पाऊण तास लागतो. आणि खूप जास्त डिझायनर ब्लाऊज असेल तर डिझायनर ब्लाऊज असेल तर जशी डिझाईन असेल तसा वेळ आपल्याला ब्लाऊजसाठी लागतो. तर बघा, मग हे माझे दोन्ही पण ब्लाऊज झाले होते एका कस्टमरचे, फक्त फिटिंग बाकी होती, त्याला मी फिटिंग टाकून घेत होते. आता ब्लाऊज शिवायची प्रत्येकाची एक स्पीड असते. आता जे नवीन असतील तर त्यांना एवढं फास्टमध्ये ब्लाऊज शिवायला नाही जमत आणि जे जुने असतात, म्हणजे खूप दिवसाचे काम करत असतील, टेलर काम आपलं हे, तर त्यांना अगदी हात व्यवस्थित बसलेला असतो, त्याच्यासाठी मग पटकन ब्लाऊज होतं. तसं माझा हात व्यवस्थित छान असा बसलेला आहे, त्याच्यामुळं मला ना ब्लाऊज शिवायला जास्त वेळ नाही लागत. मग मी दुपारपर्यंत सगळे घरातले कामं आवरून वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून जेवण वगैरे करून जी बसत असते, तर सकाळी थेट म्हणजे संध्याकाळी 7 वाजता उठत असते. तसं मी घरूनच काम करते म्हटल्याच्या नंतर दिवसभर कुणी येणं जाणं चालूच असतं. कस्टमर आले, उठायचं, मापं घ्यायचे, प्रत्येकाचे ब्लाऊज पीस कट करून घ्यायचे, मापं घ्यायची, लिहून ठेवायचे. पुन्हा मुलं पण घरात असतात, त्यांना खायला प्यायला द्यायचं, काही इकडं तिकडं जायचं, थोडंसं त्यांना पण लक्ष द्यायचं, अधूनमधून उठणं बसणं, पाणी पिणं वगैरे हे सगळ्या गोष्टी होतातच. पण तरीसुद्धा मी किती ब्लाऊज शिवते हे तुम्हाला शेअर करते. तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मग माझे 2 ब्लाऊज झाले होते, पहिल्या कस्टमरचे. दुसऱ्या कस्टमरचा एक ब्लाऊज झाला होता आणि हे दुसरा ब्लाऊज होता. तर जवळजवळ मग माझा हात चौथा ब्लाऊज होता. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी किती ब्लाऊज शिवले. तर मग ब्लाऊजला अगोदर नाही ना आपण व्यवस्थित अस्तर वगैरे जोडून घेत असतो आणि त्यानंतर ब्लाऊज स्टिच करत असतो. आता अस्तर जोडण्यासाठी माझ्याकडं जास्त काही कुणी नाही आहे. मी कधीतरी फक्त जे देत असते अस्तर जोडायला, शक्यतो जास्त नाही देत. मी स्वतःच जोडून वगैरे व्यवस्थित घेत असते आणि छान अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवत असते. कारण दुसऱ्याला जर अस्तर जोडायला दिलं तर खूप बिघाड करतात, मग उलटी बाजू होते, काही न होतं, बऱ्याचशा गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे मी दुसऱ्यांना जोडायला देत नाही. पण माझी एक मैत्रीण खूप छान पद्धतीने जोडते, तर मग तिच्याकडे कधीतरी मी लोड असेल तर देत असते. तर माझं एक कस्टमर येऊन गेलं होतं, तर त्यांनी ब्लाऊज वगैरे घेऊन गेल्या होत्या, तर तेच पैसे आलेले होते. ती आपली लक्ष्मी असते म्हणून मी मशीनला ववाळून त्याचे दर्शन वगैरे घेतलं आणि मशीनच्या डब्यामध्ये ते पैसे ठेवून दिले. आणि मग म्हटलं चला याला व्यवस्थित फिटिंग वगैरे टाकून घेऊया. ह्याची पूर्ण लेवल वगैरे छान अशी करून घेतली आणि त्यानंतर फिटिंग टाकण्यासाठी
फिटिंगसाठी हा ब्लाऊज रेडी होता. तर त्याची अगोदर सुईच्या साईडने मी व्यवस्थित फिटिंग वगैरे टाकून घेत असते. कारण काय होतं, प्रत्येक वेळी आपण जर पहिली टीप सुईच्या बाजूनी लावायची आणि त्याच्यानंतर आपण उलटा करून मग फिटिंगच्या टिपा टाकायच्या. आता प्रत्येक गोष्टींचे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती ऑलरेडी. फिटिंग कशी टाकायची, फिटिंगच्या टिपा व्यवस्थित सरळ येण्यासाठी काय करायचं, हे प्रत्येक व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती. पण तरीसुद्धा थोड्या थोड्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगत जाईल. तर बघा आता माझे किती ब्लाऊज झालेले होते. आता हे एका कस्टमरचे 3 ब्लाऊज होते, एका कस्टमरचे 2 ब्लाऊज होते. हे झाले होते माझे 5 ब्लाऊज शिवून झालेले होते. आता मी पुढं तुम्हाला दाखवते. आता इथं 6:30 झाले होते. अंधार चाललेला होता, थोडा थोडा अंधार होत चाललेला होता आणि एवढे माझे 5 ब्लाऊज झालेले होते. त्यांच्या कस्टमरचे मापाचे ब्लाऊज होते ते पण व्यवस्थित करून ठेवले आणि त्याच्यानंतर मग मला ना अजून हे शिवलेले ब्लाऊज साईडला ठेवून दिले ना, अजून एक ग्रे कलरचा ब्लाऊज घ्यायचा होता आणि त्याला थोडीशी नॉर्मल डिझाईन पण होती, तर तो पण शिवायचा होता. तर म्हटलं चला आता तो एक जितका होईल तितका कंप्लीट करून घेऊया 7 वाजेपर्यंत किंवा 6:30 वाजेपर्यंत. आता इथं 6:30 वाजतच आले होते. तर मग माझं म्हटलं चला तेवढं करून घेऊया. तर बघा इथं मी एवढी डिझाईन कंप्लीट केलेली आहे. सिंपल लुकमध्ये डिझाईन बनवली आहे, पण खूप सुंदर आणि युनिक दिसते. तर थोडासा कपडा उरला होता, तर म्हटलं त्याचं काय करावं, तर इथं असं डिझाईन केलेली आहे. तर खूप छान दिसती, नवीन असा छान असा लुक आला त्याला. आणि ही डिझाईन बनवायला मला फक्त 10 मिनटं जास्त लागले, बाकी काही नाही. आणि पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेते अगोदर. आता मी हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून घेतला आहे, भाई वगैरे जॉईन केली, फ्रंट साईडचा पार्टसुद्धा जोडून घेतला आहे त्याला. आणि पूर्ण स्टिच झाल्याच्यानंतर तुम्हाला हा ब्लाऊज मी दाखवते परत एकदा. तर खूप छान पद्धतीने हा पूर्ण शिवून झालेला होता. तर हा एक ब्लाऊज झाला. मग पहिले 5 आणि हा एक 6 ब्लाऊज माझे पूर्ण शिवून झालेले होते. तर बघा अशा पद्धतीने मी 7 वाजता पूर्ण 6 ब्लाऊज शिवून घेतले होते. दुपारच्या 2 वाजल्यापासून तर संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत मी 6 ब्लाऊज शिवून घेतले होते. 1 2 3 4 आणि 5 आणि खालचे 2 मापाचे होते आणि हा एक 6. तर 6 ब्लाऊज मी स्टिच केलेले होते. तर आता हे सगळा जो काही हे राडा पसारा वगैरे झालेला होता तो मला आवरायचा होता आणि संध्याकाळची आपल्या घरातली स्वयंपाकाची तयारी करायची होती, म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचा होता. तर अगोदर हे सगळं आवरून घेते आणि नंतर म्हटलं वेळ मिळाला तर हुक बसवेल किंवा मग उद्याच्याला बसून हुक कस्टमरला ब्लाऊज देऊन टाकेल. तर अशा पद्धतीने माझं होतं हे कामाचं रुटीन आजचं. तर मग व्यवस्थित वगैरे सगळे लेसाचे बंडल व्यवस्थित पिना वगैरे लावून ठेवायचे, लेसा वगैरे व्यवस्थित पिशवीमध्ये भरून ठेवायच्या. जे काही कामं वगैरे असतील ते सगळे आपलं कामाचं सामान छान असं ठेवून द्यायचं. त्यानंतर सगळी मशीन वगैरे व्यवस्थित साफ करून घ्यायची, मशीनला ऑइल घालायचं, जेणेकरून दुसऱ्या दिवशी मशीन खूप छान आणि सिंपल अशी छान अशी चलते, मशीनला काही खराब वगैरे होत नाही. आता माझ्या ह्या मशीनीला खूप वर्ष झालेली आहेत, तरीसुद्धा खूप छान पद्धतीने ही मशीन माझी चलते, कारण मी तिची खूप जास्त काळजी पण घेते. आपल्याला एक लहान मुलाची कशी काळजी घेतो तशीच आपण प्रत्येक वस्तूची, आपल्या कामाच्या वस्तूची काळजी जर घेतली तर ती वस्तू आपल्याला खूप खूप दिवस साथ देते आणि लाईफ टाईम आपल्याला ती खूपच साथ देते. तर तसंच माझ्या मशीनचं पण आहे, मी तिची खूप काळजी घेते. तिला तेल वगैरे टाकून ठेवलं, व्यवस्थित पुसून ठेवलं, लेसा वगैरे बंडल बांधून पिशवीमध्ये ठेवून दिल्या. आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता हे झाडून वगैरे घ्यावा. ब्लाऊज त्याच्या पिशवीमध्ये ठेवून दिले, कारण ते नंतर म्हटलं हुक वगैरे लावून मग दुसऱ्या दिवशी ते कस्टमरला देता येतील. आणि मग जे काही ब्लाऊज कट केलेले होते आपण, त्यातले काही ब्लाऊज राहिले होते ते मग म्हटलं होळीच्या दुसऱ्या दिवशी शिवता येतील. आणि मग बघूयात आता उद्या तितके होतील तितके आपण काम करूयात. तर मग अगोदर सगळा झाडू वगैरे मारून घेतला. आता घरामध्ये ब्लाऊज शिवायचे म्हटल्याच्या नंतर खूप तुकडे इकडं तिकडं पडतात, तर व्यवस्थित सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि मग नंतर आवरायचं आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक असं असतं माझं काम. तर चला, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदीच मनापासून आभारी आहे. चला तर आता मी आवरून घेते आणि व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा आणि चॅनलला आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.